नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी डेट या चॅनलवरती स्वागत आहे। जसं की आपण पाहतात की महाराष्ट्रातील तब्बल 55 लाख कुटुंबांसाठी 10,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असं सांगितलं जातं, पण तरी सुद्धा तुमच्या खात्यात अजूनही एकही SMS आलेला नाही। सरकारकडून असंही म्हटलं जातं की हेक्टरी 27,400 रुपये पीक विमा दिला जाईल। मग हा पैसा नेमका कुणाला मिळणार आणि तो कधी मिळणार? तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात समाविष्ट आहे का? म्हणजेच औरंगाबाद, नांदेड, बीड यांसारख्या जिल्ह्यांच्या यादीत तुमचं नाव येतं का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आधार लिंक असून सुद्धा लाखो शेतकऱ्यांना हा पैसा मिळणार की नाही, ती अट नेमकी कोणती आहे, या मागचं खरं कारण काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। तर मित्रांनो, या दोघांमध्ये फरक नेमका कुठे पडतो हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। तुमच्या जिल्हा बँकेचा हा निधी खरंच वितरणासाठी स्वीकारलेला गेलेला आहे का, की अजून सुद्धा फाईल्सवर फिरत आहे? हे सगळ्यात मोठा सवाल म्हणजे 2022चा पीक विमा थेट 25 मध्ये मिळतो का? आता बघा, इकडे सगळ्यात मोठी माहिती म्हणजे हक्काचा पैसा अडकू नये यासाठी आजची कोणती पावले उचलणं गरजेचं आहे, तुम्हाला मी नक्कीच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, आजची बातमी ऐकून खरंच तुमच्या चेहऱ्यावर हसू येईल, कारण ही बातमी आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक अपडेट आहे। तब्बल 55 लाख शेतकरी कुटुंबांसाठी सरकारने असा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळे अनेक शेतकरी आनंद व्यक्त करतात। गेल्या अनेक वर्षापासून ज्या महत्वाच्या निर्णयामुळे शेतकरी आतुरतेने वाट बघत होता, ती घोषणा अखेर सरकारकडून करण्यात आलेली आहे। म्हणूनच ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यांना लक्ष देऊन ऐकलीच पाहिजे। आता लक्ष द्या, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पत्रकार घेऊन मोठी बातमी। तर मित्रांनो, राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता अधिकृतपणे सुरू करण्यात आलेली आहे। याचा नेमका अर्थ काय होतो हे समजून घेणं महत्त्वाचं आहे। यावेळी केवळ घोषणा करून थांबण्याचा विषय नाही, तर शेतकऱ्यांनी घेतलेल्या कष्टाचा आणि त्यांचा हक्काचा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पोहोचवण्याची तयारी सरकारने दाखवलेली आहे। आता मुद्दा येतो तो 3 वर्षापासून अडकलेल्या पीक विमाचा। आता तुम्हाला आठवत असेल 2022 पासून हा प्रश्न तसाच प्रलंबित होता। गेल्या जवळपास 3 वर्षात शेतकऱ्यांनी वारंवार एक प्रश्न विचारला, आमचा पीक विमा कधी मिळणार, झालेल्या नुकसानीची भरपाई कधी होणार? परत दुर्दैवाने यावर ठोस आणि समाधानकारक उत्तर कुठूनच मिळत नव्हते। आता मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम पाऊल उचललेलं असून या निर्णयामुळे अनेकांच्या मनात पुन्हा एक दिलासा निर्माण करणारी बातमी येत आहे। सरकारकडून अखेर थांबलेली नुकसान भरपाईची मुदत सोडण्यासाठी स्पष्ट मंजुरी देण्यात आली। तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी आता अधिकृतपणे जारी करण्यात आलेला असून ही गोष्ट इथेच थांबत नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय फक्त फाईलवरच नाही, तर त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष जमिनीवर सुद्धा सुरू आहे। आजपासून पीक विम्याची रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। आता जरा याचं महत्त्व समजून घ्या। गेली 3 ते 4 वर्ष अडकून पडलेला पीक विमा देण्यासाठी शासनाने तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी, प्रचंड मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। हा काही किरकोळ आकडा नाही, हा पैसा म्हणजे राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांचा घामाचा, कष्टाचा आणि हक्काचा मोबदला आहे, जो आता थेट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। आता या रकमेमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्ज फेडण्यास दिलासा मिळेल, पुढील हंगामासाठी पेरणीची तयारी करता येईल आणि घर खर्च सांभाळण्यासाठी सुद्धा मोठा आधार मिळेल। आता शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष पैसा येणार म्हटल्यावर आनंद व्यक्त होणारच। गेल्या अनेक महिन्यांपासून हजारो कोटी रुपयांचा निधी, पीक विम्याचे दावे फक्त सरकारी कागदापुरतेच मर्यादित होते, त्यामुळे शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढत चाललेली होती। रोज एकच आशा ठेवून अनेक जण मोबाईलवर बँकेचा मेसेज तपासत होते, पण खात्यावर रक्कम दिसत नव्हती। वेळेसोबत शेतकऱ्यांमधील निराशा वाढत गेली आहे, पण आता चित्र पूर्णपणे बदललेलं आहे। ही रक्कम शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे आणि फक्त बोलण्यातलं नाही, तर याची ठाम खात्री स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे। त्याचवेळी त्यांनी अशी महत्वाची माहिती सांगितली जी ऐकून अनेक शेतकऱ्यांचा उत्साह आणखी वाढेल। आता जरा नीट लक्ष द्या। आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर बँकेकडून एक खास मेसेज येऊ शकतो। त्या मेसेजमध्ये थेट अशी माहिती आहे की तुमच्या खात्यात 27,500 रुपयांची रक्कम जमा होईल। पण इथे एक अत्यंत महत्वाची अट अशी आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना लक्षात ठेवली पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असणं खूप गरजेचं आहे। जर तुमचा नंबर लिंक असेलच तर आजच तुम्हाला SMS येण्याची शक्यता नक्कीच जास्त आहे। म्हणजेच शेतकरी ज्या दिवसाची वाट बघत होते तो क्षण आता फार दूर नाही, त्यामुळे दिवसभर मोबाईलकडे लक्ष ठेवा, कारण कोणत्याही क्षणी मेसेज येऊ शकतो। मात्र एक गोष्ट समजून घ्या, संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आजच पीक विमा जमा होईल असं नाही। ही रक्कम आता टप्प्याने खात्यामध्ये येणार। फडणवीस यांनी स्वतः याबद्दल अधिकृतपणे घोषणा केली।
त्यामुळे ही फक्त अफवा किंवा चर्चा नाही तर खात्रीशीर माहिती आहे. इतकी मोठी घोषणा झाल्यामुळे पीएम किसान योजनेत काही कारणांनी वंचित राहिलेले अनेक शेतकरी सुद्धा आता नव्या आशेने पुढे पाहू लागले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे पैसे अर्जात झालेल्या चुकांमुळे अडकलेले होते, त्यामुळे त्यांना 21व्या हप्त्याचा लाभ मिळू शकणार नव्हता, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या पीक विम्याची भरपाईचा फायदा दिला जाईल. त्यामुळे अनेकांच्या मनात जी भीती होती ती आता पूर्णपणे दूर झालेली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या निर्णयामुळे सरकारी स्तरावर मोठी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. अर्थमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय हरणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांनी एकत्र बसून शेतकऱ्यांच्या हिताचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला. याच बैठकीत अडकून पडलेल्या पीक विम्याच्या रकमेबद्दल अंतिम मंजुरी देण्यात आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, संपूर्ण महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. एवढ्या मोठ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा करणं शक्य नाही. म्हणूनच सरकारने हा निधी एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा तब्बल 10,000 कोटी रुपयांचा निधी 4 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाईल, ज्यामुळे सगळी कामे सुरळीत आणि व्यवस्थितपणे पार पडेल. आता नक्कीच तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की नेमके कशा पद्धतीने खात्यात पैसे येणार. तर नीट ऐका, आजपासून पहिला टप्पा सुरू होत आहे. आज काही ठराविक जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होईल. उद्या दुसरा टप्पा असेल, त्यामध्ये वेगवेगळ्या काही जिल्ह्यांना पैसे दिले जातील. अशा पद्धतीने एकूण 4 फेऱ्यांमध्ये संपूर्ण राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल. याचा सोपा अर्थ असा आहे की आज तुमच्या खात्यात पैसे दिसले नाहीत तर घाबरण्याची अजिबात गरज पडणार नाही. पुढच्या टप्प्यात तुमचा क्रम नक्कीच येणार. कारण यावेळी सरकार फक्त घोषणा करून थांबलेलं नाही तर प्रत्यक्ष निधी सोडून बँकांना थेट स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आता लक्ष द्या. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल की पैसे कोणत्या बँकेतून मिळणार. तर इथे खूप महत्त्वाची माहिती आहे. सरकारने फक्त जिल्ह्याची यादी नाही तर कोणत्या 12 प्रमुख बँकांच्या माध्यमातून रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची हे सुद्धा आधीच ठरवलेले आहे. या बँकांमध्ये शेतकऱ्यांची खाती सर्वाधिक संख्येत आहे, ज्या बँकांमार्फत पैसे अतिशय वेगाने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणून प्रत्येक शेतकरी बांधवाने एकदा नक्की तपासून घ्यावे की आपले बँक खाते या निवडलेल्या 12 बँकांच्या यादीत येतं का नाही. जर तुम्ही हे तपासलं नाही तर इतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत असताना तुम्ही मागे पडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा ठामपणे सांगितले आहे की प्रत्येक हेक्टर मागे जास्तीत जास्त 27,400 रुपयांपर्यंतचा पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. यानंतर कुठल्याही बँकेत रांगेत उभं राहून चौकशी करण्याची गरज भासणार नाही. तुमच्या मोबाईलवर नंबर जर खात्याशी जोडलेला असेल तर बँकांमध्ये येणारा मेसेज आपोआप तुमच्या मोबाईलवर येईल. इतकंच नाही तर 2022 पासून 25 पर्यंत जे हप्ते अडकून होते या सगळ्यांना रकमा आता टप्प्याटप्प्याने वितरित करण्याचे काम सुरू झालेले आहे. सरकारने ज्या बँकांना पीक विम्याची रक्कम वितरित करण्याची जबाबदारी दिलेली आहे त्या बँका निवडताना अत्यंत काटेकोर आणि सखोल तपासणी करण्यात आलेली आहे. म्हणजेच या निर्णय घाईघाईने घेतलेला नसून शेतकऱ्यांना वेळेत आणि सुरळीतपणे पैसे मिळावेत या उद्देशाने हा सगळा प्लॅन आखलेला आहे. तर मित्रांनो, राष्ट्रीयकृत बँका ज्या पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली असतात, खाजगी वित्तीय संस्था, मोठ्या खाजगी बँका ज्या वेगवान व्यवहारासाठी ओळखल्या जातात, जिल्हा सहकारी बँका आणि समाजसेवी पतसंस्था. शेतकऱ्यांनी ज्या बँकांमध्ये खाती मोठ्या प्रमाणात उघडलेली आहेत त्या जिल्हा सहकारी बँकांना सर्वप्रथम पैसे वितरित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. यामागे कारण हे आहे की बँकांची पोहोच गावागावात खूप मजबूत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँकात रक्कम जमा होईल. तर निवडलेल्या काही प्रमुख बँकांची नावे आहे: कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, ॲक्सिस बँक. तर मित्रांनो, पहिल्या टप्प्यात सरकारने 14 जिल्ह्यांची निवड केली आहे जेथे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट 27,400 रुपये जमा होतील. या जिल्ह्याची नावे आहे: नाशिक, भंडारा, लातूर, बीड, यवतमाळ, अमरावती, रत्नागिरी, पुणे, नंदुरबार, कोल्हापूर, गोंदिया, वाशिम, बुलढाणा, जळगाव. तर मित्रांनो, तुम्ही महत्त्वाची 2 कामे हे केलीच पाहिजे ज्यामुळे तुमचे पैसे अडकणार नाही. आधार लिंक करणं, तुमचा आधार बँक खात्याशी लिंक करणं, म्हणजे DBT मध्ये ते पैसे अडकणार नाही. तर दुसरं महत्त्वाचं काम आहे माहिती अपडेट. तुमच्या शेतीशी संबंधित सर्व पीक नोंदणी, जमिनीची माहिती व्यवस्थित अपडेट करून घ्यावी. म्हणजे तुमची जी माहिती आहे शेती संबंधित ती तुम्ही पूर्णपणे अपडेट करायला पाहिजे. तर
धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. जय महाराष्ट्र.